आता दोन व्यक्ती ते नाशिकहून पुण्याला निघाले असताना त्या दोघींचं असं ठरतं की आपण दोघी एकामेकाला प्रश्न विचारू. मग त्यातला एक शेतकरी होता आणि एक प्राध्यापक होता. मग जो शेतकरी होता तो म्हणाला की साहेब, मी गरीब माणूस आहे म्हणे, मला काही या बाहेरच्या गोष्टी माहीत नाही म्हणे. आणि त्याच्यातला तो दुसरा प्राध्यापक होता, त्याला असं वाटलं की आपला बडा अभ्यास होई जायचं म्हणे, म्हणून आपलं टेन्शन घेऊन काही गरज नाही म्हणे. मग त्या दोघींचं असं ठरतं की शेतकरी प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर जर प्राध्यापकाला आलं नाही तर प्राध्यापक शेतकऱ्याला 1000 रुपये देणार. आणि प्राध्यापक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर शेतकऱ्याला आलं नाही तर शेतकरी प्राध्यापकाला 100 रुपये देणार. मग आता पहिला प्रश्न विचारतो प्राध्यापक. प्राध्यापक सांगतो, सांग म्हणे, आत्ता माग सर्वात गाजलेली पिक्चर कोणती आहे म्हणे. हा विचार करू लागला शेतकरी. शेतकरी म्हणे, आपण कधी टीव्हीच बघत नाही तर याला कसं काय सांगायचं म्हणे कोणता पिक्चर गाजला म्हणे, आपल्याला शेताचं जितकं काम असतं म्हणे. मग शेतकऱ्याने 100 रुपये काढले आणि त्याला दिले. त्याला म्हणाला की साहेब, मला काही याचे उत्तर माहीत नाही म्हणे, हे घ्या तुमचे 100 रुपये म्हणे. तो प्राध्यापक म्हणाला, तुला याचे उत्तर माहीत नाही म्हणे. अरे काय म्हणे, आत्ता माग गाजलेली पिक्चर पुष्पा आहे म्हणे, तिचा झुके गाणे साला ते डायलॉग ऐकून किती लोक येडे झाले म्हणे. एकाने तर लग्नात नाव घेतलं होतं म्हणे. त्याने नाव काय घेतलं होतं ऐका बरं का. तो म्हणे, काल होतं लग्न, लग्नात आला बँडवाला म्हणे. काल होतं लग्न, लग्नात आला बँडवाला म्हणे, बायकोचं नाव घेतो झुकूंगा नाही साला म्हणे. तर इतके येडे झाले म्हणे, तुला पिक्चराचं नाव माहित नाही म्हणे. तर शेतकरी म्हणाला, जाऊ द्या म्हणे, आता मी प्रश्न विचारतो म्हणे. आता शेतकरी म्हणाला, सांगा म्हणे, असे कोणते झाड आहे म्हणे ज्याच्या फांद्या जमिनीच्या खाली आणि मुळे जमिनीच्या वरती येतात म्हणे. याने 3 तास विचार केला, याला उत्तरच माहित नव्हतं. याने सर्वीकडे बघितलं, गुगल बिगल सर्व चेक केलं, पण याला उत्तरच सापडायचं नाही. याने 3 तास विचार केला आणि मग म्हणाला की म्हणे, मी भरपूर ग्रंथ वाचले म्हणे, भरपूर पुस्तकं वाचली म्हणे, जगभर फिरलो म्हणे, परंतु असे झाड मी अजूनपर्यंत बघितले नाही, पाहिलेही नाही म्हणे. त्याने 1000 रुपये काढले आणि त्याला दिले. हे घ्या तुमचे 1000 रुपये म्हणे, परंतु तुम्ही मला याचे उत्तर सांगा तर म्हणे. शेतकरी म्हणे, सांगतो म्हणे, थांबा म्हणे. त्या शेतकऱ्याने त्या 1000 रुपयामधून 100ची नोट काढली आणि त्याच्याजवळ दिली. हे घ्या म्हणे तुमचे 100 रुपये म्हणे, मलाही याचे उत्तर माहिती म्हणे. विठाला विठाला विठाला